हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका आणि परिसरात आज भूकंपाचा मोठा धक्का जाणवला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या गेली आहे. विशेष म्हणजे या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील शिरळी गावच्या उत्तरेला जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता. मुख्य मुद्दे आणि सविस्तर वृत्त. वेळ आणि तीव्रता. हा भूकंप अत्यंत तीव्र स्वरूपाचा होता. दुपारी 1:36 सुमारास अचानक जमीन हादरल्याने लोक घराबाहेर पळाले. परिसरात भीतीचं वातावरण. शिरळी, पांगरा, शिंदे, कुरुंदा यासह वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूगर्भातून मोठा गूढ आवाज झाला. आवाजानंतर काही सेकंद भांडी, खिडक्या आणि घरांची छोपरे तीव्रतेने हलली. इतर जिल्ह्यांनाही हादरे. या भूकंपाचे हादरे केवळ हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर शेजारील नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जाणवलेत. प्राथमिक माहितीनुसार पांगरा, शिंदे आणि शिरळी परिसरातील काही जुन्या घरांच्या भिंतींना किरकोळ तडे गेले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन. हिंगोली जिल्हा प्रशासनाने आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. हा या भागातील आतापर्यंतचा मोठा धक्का असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार. सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे. त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता. त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे. त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते म्हणजे आपले तीव्रता होती त्याच्यामध्ये जवळपास 4, 4:15, 4:30 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे. परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका. आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे. आपण सोशल मीडियाच्या कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका. आपल्या जे आहे भूकंप येतील मग आम्ही जे आहे प्रशासन याच्यामध्ये सुसज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.